नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की 12ही राशींसाठी हा सप्ताह कसा जाणार आहे किंवा कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे। तर प्रथम आपण पाहूयात की मेष राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे। तर तुम्हाला या सप्ताहामध्ये तुमची आर्थिक उलाढाल वाढणार आहे, सोबतच तुम्हाला धन कमवण्याचे वेगवेगळे साधन उपलब्ध होतील। नवीन ओळखींचा फायदा तुम्ही तुमच्या कामामध्ये करून घेऊ शकता। सोबतच महिलांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी सत्कार समारंभ होण्याची शक्यता आहे। तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल। एखादा आनंदी आश्चर्याचा धक्का पण बसण्याची शक्यता दिसत आहे। फॅमिली सोबत एखाद्या ठिकाणी गेट टुगेदरला जाल किंवा एखाद्या छोटीशा ट्रिपला पण तुम्ही जाऊ शकता। पैशांची आवक भरपूर प्रमाणात राहणार आहे। खर्च जरा जपून करावे लागतील। जर तुम्ही कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर कर्जही नक्कीच मंजूर होण्याची पण शक्यता इथे दिसत आहे। तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असणार आहे। स्वतःसाठी एखादा दागिना पण खरेदी करू शकता, कारण तसे योग आहेत। तर एकंदरीतच मेष राशीसाठी आपण पाहिलं की काय काय परिणाम ह्यांना या सप्ताहामध्ये मिळणार आहेत। आता आपण दुसऱ्या राशीचा विचार करूयात आणि ती म्हणजे वृषभ रास। तर वृषभ राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे, तर तुम्ही एखादी वास्तू खरेदी करू शकता। जर तुमचं स्वप्न आहे, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही शोधत आहात, तुम्हाला एक जशी पाहिजे तशी वास्तू हवी आहे, तर नक्कीच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये तुमच्या मनाप्रमाणे रिझल्ट मिळण्याची काहीही हरकत नाही। एकदम मनाप्रमाणे रिझल्ट किंवा तुम्हाला मनाप्रमाणे वास्तू मिळून जाईल। सोबतच जर तुम्ही एखाद्या ठिकाणी भाडेतत्वावर राहत आहात आणि तुम्ही बदलण्यासाठी विचार करत होतात, वास्तू बदलण्यासाठी विचार करत होतात, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये हे फळ मिळू शकते ह्या सप्ताहामध्ये। सोबतच ह्या सप्ताहामध्ये मात्र तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी खूप काम वाढणार आहे। काम इतकं वाढेल की तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही, तर एवढं तुम्ही बिझी असणार आहात किंवा असू शकतात आणि त्यामुळे तुमच्या मानसिक ताण पण वाढण्याची शक्यता आहे। तर इथे थोडीशी काळजी घ्या। जमिनीशी संबंधित एखादा व्यवहार तुम्ही करू शकता ह्या सप्ताहामध्ये। सोबतच एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवून आर्थिक लाभ पण भरपूर प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे। अजून एक महत्त्वाचं म्हणजे थोडंसं बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्या बोलण्याने आपल्यालाच नुकसानीचा सामना करावा लागू शकतो। कोणाच्या तरी दडपणात राहण्याची पण शक्यता आहे ह्या सप्ताहामध्ये। तुमच्या मनावर कोणीतरी काहीतरी बोललं आहे म्हणून एखादं दडपण राहील किंवा तुम्ही त्यामुळे त्रस्त असू शकता। सोबतच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो, म्हणजेच तुमचा जवळचे मंडळी म्हणा किंवा एक आपल्या ओळखीतले काही मंडळी तुम्हाला विश्वासघात करण्याची शक्यता आहे या सप्ताहामध्ये। तर शक्यतो कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका। विद्यार्थ्यांसाठी मात्र हा सप्ताह खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे आणि ते म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढू शकते आणि त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकतात। एका परिस्थितीनुरूप बदलायला शिका। तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला ह्या सप्ताहामध्ये आहे आणि तो म्हणजे कोणत्याही गोष्टी किंवा कोणतीही गोष्ट जर चालू असेल तर आपले विचार, आपले मत लादू नका। जी परिस्थिती जशी फ्लो होत असते किंवा एखादी सिच्युएशन प्रमाणे आपण बदलायला हवं। आणि विशेष करून तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथे हे अप्लाय होऊ शकतं, किंवा तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखाद्या प्रोफेशनमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही हे उपयोगून म्हणजे याचा विचार करा। जर तुम्ही तुमचंच म्हणणं माझंच बरोबर आहे असं जर म्हणत बसलात तर नुकसान तुमचंच होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर एकंदरीतच वृषभ राशीसाठी आपण पाहिलं। आता आपण बघूयात तिसरी रास म्हणजेच मिथुन राशीसाठी हा सप्ताह कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे। तर विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूपच चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्हाला अगदी मनाप्रमाणे परिणाम मिळतील किंवा मनाप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतील, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहे, तरच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळू शकेल। सोबतच तुम्ही व्यावहारिक जीवनामध्ये थोडंसं भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक प्राधान्य द्यायला शिका किंवा महत्त्व द्यायला शिका। याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या घराबाहेरील संबंधांमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो। सध्या तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये तुमचं बुद्धिचातुर्य दाखवण्याची खूप गरज पडणार आहे आणि जर तुम्ही हे अवलंबलं तरच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकेल। थोडंसं बुद्धीचा, चातुर्याचा जास्तीत जास्त वापर करून तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही करू शकतात। सोबतच एखादं सरकारी काम तुमचं जर पेंडिंग होतं तर ती सर्व कामे मार्गे लागू शकतील। अजून एक सांगायचं म्हणजे कोणावरही अतिविश्वास ठेवू नका। महिलांना बचत करण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात, त्यामुळे तुम्हाला खूप समाधानी हा सप्ताह जाणार आहे। जर तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा एखादा छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता ह्या सप्ताहामध्ये, नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळतील। एखाद्या नवीन ठिकाणी पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर नक्कीच गुंतवू शकता, त्यामधूनही तुम्हाला मनाप्रमाणे आर्थिक लाभ मिळू शकतील। तर मिथुन राशीसाठी हा सप्ताह आपण पाहिला। आता चौथी रास म्हणजेच कर्क राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे ते आपण पाहूयात। तर तुम्ही ना ह्या सप्ताहामध्ये सामाजिक कार्य जास्त करू शकता किंवा कराल,
का तर एखादा समाजकार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला अजून काही नॉलेज म्हणा ते तुमच्या नॉलेजमध्ये भर पडू शकते, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते आणि तुम्ही अजून एक तुम्हाला प्रेरणा मिळू शकते की मी अजून काहीतरी समाजासाठी करायला हवं. तर ही एक गोष्ट तुमच्या राशीसाठी म्हणजे तुमच्या ह्या सप्ताहामध्ये घडू शकते. सोबतच एखादं कार्य करत आहात तर तिथे तुम्हाला तुमच्या जुन्या ओळखींचा फायदा होणार आहे. म्हणजे जुने काही संबंध आहेत किंवा तुमचे काही एक ओळखे आहेत आणि त्याचा तुम्ही तुमच्या ह्या कामामध्ये नक्कीच ओळखीचा फायदा करून घ्याल आणि मनाप्रमाणे परिणाम पण मिळायला तुम्हाला हरकत नाही आहे. तुम्ही तुमच्या हितशत्रूंवर मात करण्यामध्ये सफल राहणार आहात या सप्ताहामध्ये. म्हणजे खूप दिवसांपासून तुम्हाला त्रास देत आहेत, मग आता तुम्ही नक्कीच त्यांना दाखवून देऊ शकता की हम भी किसी से कम नहीं. तर हा सप्ताह त्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच एक पॉझिटिव्ह तुम्हाला एक परिणाम पाहायला मिळतील किंवा पॉझिटिव्ह तुम्हाला एक सकारात्मक रिझल्ट तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे एक पाऊल तुम्ही पुढे तरी जाऊ शकता, त्यांच्याकडून होकार येऊ शकतो किंवा बाकीच्या काही गोष्टीमध्ये तुमचं जुळून येऊ शकतं. तर नक्कीच प्रयत्न करत असाल तर चालू ठेवा. जे कोणी नवीन विवाहित असतील तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराची परिपूर्ण साथ मिळणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन ह्या सप्ताहामध्ये खूपच सुंदर असणार आहे, फुललेलं असणार आहे. एकमेकांसाठी काहीतरी वेगळं करण्याची पण शक्यता आहे. सोबतच तुम्ही जे कोणतंही काम हाती घ्याल त्या प्रत्येक कामामध्ये यश म्हणजे यशच मिळणार आहे. सध्या तुम्हाला एखादी संधी पण मिळू शकते. प्रोफेशनच्या बाबतीत जर पाहिलं तर हा सप्ताह वेगवेगळे परिणाम म्हणजे वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणार आहे. मग त्या संधीचा तुम्ही कसा फायदा करून घेता हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर काहीतरी वेगळं करायचं आहे, नवीन काहीतरी सुरू करायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याप्रमाणे एक संधी मिळू शकेल. तर त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. घरामध्ये अचानकपणे एखादी आनंदी वार्ता समजण्याची पण शक्यता इथे दाट दिसत आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाल आणि त्यामुळे तुम्हाला पण तुमचं जे काही नातं आहे ते पण नातं फुलायला मदत होईल. एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला पण जाऊ शकता. सोबतच तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य पण घडण्याची शक्यता इथे दिसत आहे. तर पाहिलं आपण की कर्क राशीसाठी हा सप्ताह कसा होता. तर आता आपण पाहूयात की सिंह राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे. तर तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये कभी खुशी कभी गम याप्रमाणे परिणाम मिळू शकतील. काय चढ उतारांनी भरलेला हा सप्ताह तुमच्यासाठी असणार आहे. विशेष करून तरुणांना मात्र खूपच अडचणींचा हा काळ आहे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला कोणतंही काम किंवा कोणतंही एखादं तुमचं जे काही प्रोजेक्ट असेल, तुम्ही वर्क करत आहात, नोकरीवर आहात, कुठे पण तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी खूप कडक परिश्रम आणि खूप कष्ट करावे लागणार आहेत. मनाप्रमाणे परिणाम तरीही मिळतील का नाहीत हे माहिती नाही, पण तुम्हाला कष्ट तर करावेच लागणार आहेत. जर तुम्ही चांगलं कष्ट केलं तर त्याचं फळ हे चांगलंच मिळणार. व्यावसायिक लोकांना सुद्धा खूपच चिंतेचा काळ आहे हा सप्ताह. व्यवसायामध्ये पाहिजे तशा तुम्हाला आर्थिक उलाढाली होऊ शकणार नाही. तर ती इथे थोडीशी काळजी घ्या. खर्च अचानकपणे वाढतील तर इथेही तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. महिलांच्या बाबतीत मात्र खूपच काळजी घ्यावी लागणार आहे, कारण तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे ह्या सप्ताहामध्ये. तर तब्येतीसाठी प्रतिकूल काळ आहे, तर इथे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे मोठ्यांशी वाद करणे टाळा. जो तुमच्या घरामध्ये जर कोणी वडीलधारी माणसे वगैरे असतील किंवा तुम्ही जिथे काम करतात तिथे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी वाद करणे टाळा, नाही तर तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. एखादं कर्ज पण तुम्हाला घ्यावे लागू शकते किंवा कर्जासाठी अप्लाय पण करावे लागू शकते. ह्या सप्ताहामध्ये काही बाबतीमध्ये नुकसानीला सामोरे जावं लागण्याची पण शक्यता आहे. आर्थिक चणचण खूप भासू शकते. घरामध्ये काही प्रमाणात छोटे मोठे वाद पण होतील, मतभेद पण होतील. तर एकंदरीतच सिंह राशीसाठी थोडासा प्रतिकूल हा सप्ताह आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी पण इथे थोडंसं तुम्ही आधीपासूनच जर तयार राहिला तर सर्व काही तुम्ही फेस कराल, मात करू शकता. तर आता आपण पाहिलं सिंह राशीसाठी हा सप्ताह कसा होता. आता बघूयात की कन्या राशीसाठी कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे हा सप्ताह. तर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये धैर्य राखावे लागणार आहे. कोणतीही गोष्ट असू दे, मग घरातील काही असू दे किंवा घराबाहेरील असू दे, पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी धैर्य, पेशन्स राखावे लागणार आहे. मगच तुम्हाला पाहिजे तसे फळ मिळेल. कोणतंही कार्य करत असताना खूप विचारपूर्वक ते कार्य करा. सोबतच एखादं नवीन करार पण तुम्ही करू शकता. आर्थिक लाभ भरपूर प्रमाणामध्ये मिळतील तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये. सोबतच जे कोणी विवाहासाठी इच्छुक आहेत तर त्यांचे विवाह पण जुळण्याचे योग आहेत. अचानकपणे मित्र येतील, मित्रांच्या गाठीभेटी होतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी फिरायला पण जाण्याची शक्यता इथे दिसत आहे. महिलांना मात्र खूपच काळजी घ्यावी लागणार आहे, कारण स्वास्थ्य संबंधी काही त्रासांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. अजून एक खूपच आनंदाची गोष्ट ह्या सप्ताहात घडू शकते आणि ती म्हणजे आपल्या संतानाबद्दल आपल्याला काही नवीन शुभ वार्ता पण कळू शकतील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या संतानाबद्दल एक अभिमान वाटेल. घरामध्ये सगळीकडे आनंद वातावरण असणार आहे.
एक महत्त्वाचा सल्ला आहे की समजा एखादं भांडण वगैरे सुरू असेल तर कोणाच्याही भांडणामध्ये मध्ये पडू नका, कारण ते भांडण उलटून तुमच्यावरच उलटण्याची शक्यता इथे दिसत आहे. नुकसान तुम्हालाच भोगावे लागणार आहे. समजा जर तुम्ही कुठे नोकरी शोधत आहात तर तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे, पण एखादी नोकरी मिळून जाईल. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. तर आता आपण पाहिलं की कन्या राशीसाठी हा सप्ताह कोणते परिणाम घेऊन आलेला होता. आता आपण पाहूयात तुळ राशीसाठी हा सप्ताह कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे. तुळ राशीसाठी हा सप्ताह एकदम आश्चर्याचे धक्के घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला अचानकपणे काही चांगले म्हणा किंवा काही वाईट पण धक्के बसू शकतात, तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदरच तयार राहा. अचानकपणे प्रवास करण्याची शक्यता आहे. फॅमिलीसोबत म्हणा किंवा तुम्ही एकटेच व्यवसायानिमित्त म्हणा किंवा तुमच्या कामानिमित्त कुठेतरी प्रवास करू शकता. घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल, मग त्यासाठीही तुम्हाला तयार राहावे लागणार आहे. न कळतच तुम्हाला न सांगता घरामध्ये अचानकपणे पाहुणे येतील, मग त्यावेळेस तुमचा गोंधळ वगैरे उडू शकतो. तर ह्यासाठी तुम्ही तयार राहा. कोणतेही तुम्ही कार्य करत आहात तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ तुम्ही करणार आहात ह्या सप्ताहामध्ये. सोबतच तुमच्या तब्येतीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. विशेष करून अशक्तपणाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर थोडंसं यावर तुम्ही विचार करा. हेल्दी फूड खा, फळे खा, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अजून एक चांगली गोष्ट घडू शकणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही एखादी घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता. घराला उपयोगी पडणारी एखादी वस्तू तुम्ही ह्या सप्ताहामध्ये नक्कीच खरेदी करू शकता. अचानकपणे खर्च वाढेल, मग त्यासाठी तयार राहा. सोबतच तुम्ही एखाद्याकडून अपेक्षा ठेवलेल्या होत्या कोणत्या तरी गोष्टीसाठी, तर तुमचा अपेक्षा भंग होण्याची पण शक्यता ह्या सप्ताहामध्ये दिसत आहे. तर त्यासाठी थोडंसं मानसिक तयारी ठेवा. कधीही कोणाचीही तुम्हाला गरज पडू शकेल, तर थोडंसं नम्रपणे तुम्ही कोणतंही कार्य करण्याचा प्रयत्न करा. नोकरी किंवा व्यवसायामध्ये योग्य प्रयत्नानेच तुम्हाला परिश्रमाचे फळ मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही योग्य प्रयत्न केलात, योग्य परिश्रम केलात तरच तुम्हाला फळ मिळणार आहे. तर हे होतं कन्या राशीसाठीचं परिणाम. तुळ राशीसाठीचे परिणाम. आता आपण पाहूयात की 8वी रास म्हणजेच वृश्चिक राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणाबद्दलही शंका घेणे खूपच महागात पडणार आहे. कधीही कोणावरही अविश्वास दाखवू नका. सध्या तरी ह्या सप्ताहामध्ये तुम्ही विशेष करून काळजी घेतली पाहिजे. अचानकपणे मित्रमंडळी तुमच्या भेटीला येतील किंवा भेटीगाठी होतील, मग त्यामधून पण तुम्हाला खूप आनंद मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःवरच विश्वास नाही ठेवला आणि तुमचा विश्वास डगमगला तर तुम्ही कोणत्याच कार्यामध्ये सफल राहणार नाही आहेत. तर ही गोष्ट ह्या सप्ताहामध्ये विशेष करून लक्षात ठेवा. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक शिजत होतं, नवीन कामाबद्दल तुम्ही प्रयत्न करत होता, तर नक्कीच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये तसे योग आहेत. नवीन कार्याची सुरुवात नक्कीच करा. पाहिजे तसे परिणाम पण तुम्हाला मिळायला लागतील. करिअरच्या दृष्टीने हा सप्ताह खूपच चांगला आहे. तुम्ही करिअरच्या बाबतीत जे काही विचार करून ठेवलेले असेल, जे काही तुम्हाला एक सुरुवात करायची असेल, तर नक्कीच तुम्ही ह्या सप्ताहामध्ये ते प्रॅक्टिकली किंवा कार्यान्वित करू शकता. तुम्हाला अगदी चांगले परिणाम मिळतील. सोबतच नवनवीन संध्या उपलब्ध होणार आहेत तुम्हाला. मग ते नोकरीच्या ठिकाणी असो किंवा व्यवसायामध्ये असो किंवा तुमच्या करिअरच्या दृष्टीने असो, तरुणांसाठी हा सप्ताह खूपच चांगला आहे. जे कोणी नोकरीच्या शोधात असतील तर अगदी मनाप्रमाणे नोकरी मिळून जाणार आहे तुम्हाला. सोबतच जर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही एखादी नोकरी करत आहात आणि तुम्हाला ती बदलायची आहे, तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगली नोकरी पण मिळण्याचे योग आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. मनामध्ये असणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करण्याची शक्यता आहे. तुमच्या मनामध्ये कोणीतरी आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील गोष्ट सांगायची आहे, तर नक्कीच तुम्ही करू शकता त्याप्रमाणे. आणि विवाह पण जुळण्याची शक्यता आहे. ह्या सप्ताहामध्ये नवीन नाते निर्माण करू शकता तुम्ही. त्यासाठी तसे योग पण आलेले आहेत. एखाद्या ठिकाणी समारंभाला पण जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल. तर हे पाहिलं एकंदरीतच वृश्चिक राशीसाठीचे परिणाम. आता 9वी रास म्हणजे धनु राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे. तर तुमच्यासाठी खूपच सिरियस किंवा गंभीर असा हा सप्ताह आहे म्हणायला हरकत नाही, कारण तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या पडतील किंवा असलेल्या जबाबदारीमध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये वाढ होईल. तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही जर जबाबदारी टाळून समस्यांपासून बचाव करणार असाल तर अजिबात असं काहीही मनामध्ये पण आणू नका, कारण त्या नुकसानीचा सामना तुम्हालाच करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या जबाबदाऱ्या स्वीकारा आणि सामोरे जा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न करायला काहीही हरकत नाही. तुम्ही तुमच्या नातेसंबंधांमध्येही कोणाच्या तरी मन दुखवण्याची शक्यता आहे, पण नकळतपणे, हे लक्षात ठेवा, नकळतपणे दुखवू शकता. मग तुमच्या बोलण्याने असो किंवा तुमच्या वागण्याने असो, मग ही गोष्ट थोडंसं तुम्ही टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता.
सोबतच स्वतःच्या स्वास्थ्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण अपचनाचे त्रास तुम्हाला होऊ शकतात ह्या सप्ताहामध्ये. कोणताही निर्णय घेताना थोडंसं विचारपूर्वक करूनच घेतलेलं बरं पडणार आहे. घाई करून कोणतेही निर्णय ह्या सप्ताहामध्ये तर विशेष करून घेऊ नकात, कारण तुम्हाला अचानकपणे नुकसानीचा सामना करावा लागू शकतो किंवा फसवणूक होण्याची शक्यता इथे दिसत आहे. सोबतच तुमचं मन पूर्ण रीतीने प्रसन्न राहणार आहे, आनंदी असणार आहात, नवीन कार्य कराल आणि त्यामध्ये तुम्ही सफलताही मिळवू शकता, सफल पण राहणार आहात. मनाप्रमाणे परिणाम मिळाल्यामुळे तुमचं स्वास्थ्य पण चांगलं असणार आहे. फक्त काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. धनु राशीसाठी हे परिणाम होते. आता आपण पाहूयात की 10वी रास म्हणजेच मकर राशीसाठी हा सप्ताह कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे. तर मकर राशीसाठी नवीन काहीतरी घडणारं किंवा नवीन आश्चर्याचा मकर राशीसाठी हे परिणाम तुम्हाला मिळणार आहेत की नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. मग कसं तर पहा, नवीन ओळख्या होतील ह्या सप्ताहामध्ये. काही ठिकाणी तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाल, मग तिथे नवीन ओळख्या होतील, मग तुम्हाला त्यामधून नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही त्या सगळ्याचा वापर तुमचे जे काही दैनंदिन रुटीन आहे, दैनंदिन काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही करून घ्याल आणि स्वतःला अजून जास्त इम्प्रूव्ह तुम्ही कराल. तर ही सगळ्यात सुंदर गोष्ट ह्या सप्ताहामध्ये घडणार आहे. तुमच्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळू शकते ह्या सप्ताहामध्ये. सोबतच विद्यार्थ्यांसाठी पण हा सप्ताह खूपच सुंदर, आश्चर्यकारक, बदल घडविणारा असा असणार आहे. कसं तर तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील, तर त्याचाही तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही फायदा करून घ्याल. खूपच अनुकूल, खूपच चांगला असा हा सप्ताह आहे. शैक्षणिकदृष्ट्या पण तुम्हाला काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जे कोणी स्पर्धा परीक्षा देणारे असतील तर त्यांच्यासाठी थोडंसं कठीण काळ आहे, कारण तुम्हाला मनाप्रमाणे जर परिणाम पाहिजे असतील तर खूप कठीण परिश्रम करावे लागणार आहेत. तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. सोबतच जर तुम्ही कुठे ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला मनाप्रमाणे ॲडमिशन पण मिळून जाईल. म्हणजेच हा सप्ताह विशेष करून विद्यार्थ्यांसाठी खूपच अनुकूल असा आहे. तर तुम्ही त्याची पूर्णपणे त्याचा फायदा करून घ्यावा. तर मकर राशीसाठी असा सप्ताह होता. आता आपण पाहूयात 11वी रास म्हणजेच कुंभ राशीसाठी हा सप्ताह कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे. तर प्रथम तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे तुमचा हट्टीपणा बंद करायचा आहे. काही गोष्टीमध्ये तुम्ही खूप हट्टी असता, मी जे म्हणाल तसंच घडावं असं तुमचं एक ॲटिट्यूड असतं. तर तुम्हाला ह्या सप्ताहापुरतं म्हणा किंवा जर लाईफ लॉंगच तुम्ही सोडला तर खूपच उत्तम गोष्ट आहे, पण विशेष करून तर आत्ता तुम्हाला सोडायला पाहिजे. नाही तर तुम्ही स्वतःचं तर नुकसान कराल ते कराल, नातेसंबंधांचं पण नुकसान करू शकता. माझंच म्हणणं खरं आहे, हे जे आहे ते तुम्ही सध्या बदलणं गरजेचं आहे. कुंभ रास आहे, ठीक आहे, माहिती आहे, आपण अभ्यासू वृत्तीचे असतात, आपण नेहमी विचारपूर्वकच बोलतात, पण कधी कधी दुसऱ्यांचं, समोरच्यांचं पण म्हणणं खरं असू शकतं, बरोबर असू शकतं. तर आपण त्यांना पण महत्त्व देणं हे खूप गरजेचं असतं. काही प्रमाणामध्ये पैशाची चणचण भासू शकते, कारण अचानकपणे खर्च वाढतील. नकळतपणे खर्च वाढल्यामुळे तुमचं जे काही दैनंदिन जीवन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे एखादी अनपेक्षित रीतीने काही घटना घडू शकतील आणि त्याचा तुमच्या जीवनावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तर याच्यासाठी पण तुम्ही तयार राहा. एखाद्या वादाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करत असताना तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी तुमचे जे काही सहकारी मंडळी आहेत ते तुम्हाला त्रास पण देण्याची शक्यता आहे. तुमचं जे काही एक टार्गेट आहे ते तुम्ही वेळेत पूर्ण करायला खूपच गरज आहे, नाही तर तुमची जी इमेज आहे, तुमचं जे एक तुमचं वर्चस्व आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी, तर ते कुठेतरी तडा जाऊ शकतो. तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. विशेष करून आळस सोडा. ह्या सप्ताहामध्ये थोडंसं आळशीपणाने तुम्ही कोणतंही काम कराल, उशिरा काम कराल, मग त्यामुळे तुमच्याच इमेजवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या म्हणण्याला किंवा मताला नेहमी किंमत देत चला, ऐकून घेत चला. आणि व्यावसायिकांना मात्र हा सप्ताह काही प्रमाणामध्ये चांगला आहे. मनाप्रमाणे लाभ मिळू शकतील, प्रयत्न मात्र तसेच ठेवा. तर आता आपण पाहिलं कुंभ राशीसाठीचा सप्ताह. आता 12वी रास जी आहे, मीन राशीसाठी हा सप्ताह कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये लाभच लाभ मिळणार आहेत. एकंदरीतच भाग्य तुमच्या सोबत आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच अनुकूल, खूपच मनाप्रमाणे परिणाम देणारा हा सप्ताह आहे. कोणतंही महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच करा. फळ अगदी मनाप्रमाणे मिळणार आहेत. सर्व काही महत्त्वाची जी कामे आहेत तुम्हाला करावयाची होती तर ती सर्व कामे ह्या सप्ताहामध्ये पार होतील. सोबतच एखादी केस चालू आहे तर त्या केसला पण एक तुमच्याप्रमाणे पॉझिटिव्ह वळण पण मिळू शकते. ह्या सप्ताहामध्ये प्रयत्न थांबवू नका. एखादं नवीन कार्य हाती घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही सफलही राहाल. छोट्याशा ट्रिपला पण तुम्ही जाऊ शकता. विशेष करून एक गोष्ट घडू शकते ह्या सप्ताहामध्ये आणि ती म्हणजे धनलाभ. अचानकपणे धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. मग तुम्ही नक्कीच तुमचं लक आजमावू शकतात, तुमचं भाग्य आजमावू शकतात. जुनं कधी इन्व्हेस्ट केलं असेल कुठेतरी पैसे वगैरे तर त्याच्यातून पण लाभ मिळेल, परंतु नक्कीच तुम्ही प्रयत्न करा.
एखादं वाहन खरेदी करण्याची पण शक्यता आहे सप्ताहामध्ये. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतात, पण आत्ता तुम्ही नक्कीच वाहन खरेदी करू शकता. गुंतवणुकीतून आर्थिक फायदा मिळेल, आर्थिक लाभ मिळेल. महिलांसाठी तर हा सप्ताह खूपच ऊर्जेने भरलेला, आनंदाने भरलेला असा जाणार आहे. तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा. तर पाहिलं आपण एकंदरीतच सर्व राशींसाठी काही चांगल्या गोष्टी तर काही प्रतिकूल गोष्टी आहेत. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तर ही होती 12 राशींसाठी हा सप्ताह कसा जाणार आहे त्याबद्दल माहिती. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील, माझी ही माहिती मी तुम्हाला दिलेली आवडत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक मंडळींपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत माझे हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.